माझी आजची कविता म्हणजे सद्य परिस्थितीत फुटलेला माझ्या मनातील आक्रोश आहे. शीर्षक आहे परत तेच. परत तेच. परत एकदा एका द्रौपदीची अब्रू चव्हाट्यावर आली. परत कुण्या दुर्योधन दुःशासनाने तिच्याच महालात, तिच्याच लोकात तिची धिंड काढली. परत एकदा पोकळ पुरुषी अहंकाराने स्त्रीत्वाची नाहक थट्टा केली. आणि हे सगळं होत असताना संपूर्ण कुरुसभा स्वतःचे राजकारण, समाजकारण, रीती, परंपरा असे नाना निष्फळ स्वार्थी नियम जपत षंढासारखी मौन राहिली. परत तेच. एरवी स्वतःच्या सोयीनुसार देवीचं रूप, आदिमाया, जगजननी, ब्रह्मरूपिणी म्हणून स्त्रीची पूजा केली आणि परत स्वतःच्या सोयीनुसारच स्वार्थापोटी, राक्षसी अमानुष पौरुषत्व सिद्ध करण्याच्या लालसेपोटी तिच्यातल्या आई, बहीण, जीवनसंगिनी, बेटी, मैत्रीण, प्रेयसी यांचा क्षणिकही विचार न करता तिची निर्घुण हत्या केली. परत तेच. कितीदा, का नेहमी या पांडव कौरवांच्या द्यूत क्रीडेत द्रौपदीपणाला लागते? ह्या नाना प्रकारच्या सत्तेच्या, जातीच्या, धर्माच्या, मालमत्तेच्या, अरे एवढेच नव्हे तर रस्त्यावरच्या क्षुल्लक भांडणातही आई बहिणीच्या शिव्यांच्या रूपाने नेहमी स्त्रीचीच अब्रू वेशीवर टांगते. महाभारताचे महायुद्ध होऊनही एकदा नव्हे तर दरवर्षी रावणाला जाळूनही ही वृत्ती का संपत नाही? कुठल्याही युगात, कुठल्याही शतकात पुरुषांची प्रकृती का बदलत नाही? याज्ञसेनी महाराणी असूनही द्रौपदी महालात सुरक्षित नाही. अन राना वनात स्वतःच्या घरात सीता संरक्षित नाही. कधी समजेल या समाजाला एका स्त्रीच्या माफक अपेक्षा? वस्तू न समजता मनुष्य म्हणून जगण्याची केवळ इच्छा, एक मनुष्य म्हणून सन्मानाने जगण्याची केवळ एक इच्छा. धन्यवाद.